कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आदरणीय समोर बसलेली पितृतुल्य मंडळी, सर्व तरुण मित्र, बंधू आणि भावांनो, या बाजूला उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनी, तसेच आपल्या गावचे ग्राम विकास अधिकारी आंधळे भाऊसाहेब, अंगणवाडीच्या ताई, माझी दोन्ही सहकारी जगताप सर आणि चव्हाण सर आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी शाळेच्या वतीनं स्वागत करतो. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन, 77वा स्वातंत्र्य दिन अतिशय मोठ्या उत्साहानं, आनंदानं आपण देशभर साजरा करत आहोत. हा उत्सव आपल्यासमोर आणला गेला ते आपले क्रांतिकारक थोर सेनानी आणि यांची स्मृती, यांची आठवण म्हणून आज त्यांना आपण सर्वांच्या वतीनं कोटी कोटी प्रणाम करतो. मित्रांनो, एकेकाळी हा आपला भारत देश अतिशय सुजलाम सुफलाम होता. या देशामध्ये कशाची कमी नव्हती. पूर्वी म्हटलं जायचं, या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता, वाघिणीचं दूध मिळत होतं. मग ज्या ठिकाणी या दोन गोष्टी मिळतात त्या ठिकाणी कशाची कमी होती? संपूर्ण भरभराट. आपली भारत माता वर्षभर 12ही महिने हिरवा शालू नेसून पांघरून या भारत मातेची समृद्धी वाढवत होती. इतका संपन्न देश होता हा आपला भारत देश. म्हणायचे लोक, पूर्वीच्या काळी जी जनावरं मागं माणसं जातात त्यांच्या काठीला सुद्धा सोन्याची घुंगरं होती. मग किती संपन्नता असेल? आपल्या आया बहिणींच्या पायामध्ये अर्धा किलो सोन्याचे तोडे होते म्हणतात. किती सधनता होती. अतिशय सधन देश. आज जर आपण 3 ग्रॅम घरी आणलं तर आपल्याला 5 वेळा विचारलं जातं, भाऊसाहेब चहा घेणार का? अशी परिस्थिती आजची आणि त्यावेळची, त्या काळची तुलना लक्षात घ्या. म्हणजे इतका समृद्ध देश, आणि या समृद्ध देशाला कोणाची तरी काळी नजर लागली. ते शतक होतं 1600 सालाचं. ती काळी नजर दुसरी तिसरी कोणाची नसून त्या इंग्रजांची होती. त्यांनी पाहिलं अतिशय सधन देश आहे. चोर पावलांनी इंग्रज आपल्या भारतामध्ये घुसले. व्यापाराचं नाटक झालं. हळूहळू व्यापार सुरू झाला. आपले पाय ते रोवू लागले. तेवढ्यातच त्यांनी त्यांच्या कंपनीची स्थापना केली. व्यापार वाढला. पूर्वीच्या काळी आपल्या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आनंदानं गुण्या गोविंदानं राहत होते. सगळ्यांचे घरोघरी व्यवसाय चालायचे. एकमेकावर प्रत्येक जण विसंबून होता आणि सगळ्यांचा उदरनिर्वाह चालत होता. मग इंग्रजांनी तिकून त्यांच्या देशातून कंपनीत तयार झालेला माल, मग तुमचं कापड असेल, इतर पदार्थ असेल, ते आपल्या भारतीय जनतेला आवडू लागले. आपलं जाडं भरडं हातमागावर तयार झालेलं कापड हे लोकांना नकोसं वाटू लागलं आणि लोक त्यांच्या मालाकडे आकर्षित झाले. पर्यायानं काय झालं? आपला इथला व्यवसाय उद्ध्वस्त झाला. आणि मित्रांनो, त्यावेळी आपल्या देशामध्ये अनेक छोटी मोठी राज्य होती. अनेक राजे राज्य करत होते, आनंदाने जगत होते. इंग्रज भारतामध्ये पूर्णपणे घुसलेले होते. पूर्ण भारतभर त्यांचं जाळं पसरलं होतं. पण आपल्या भारतीय जनतेमध्ये सगळ्यात एक घाण शब्द, एक दुर्गुण आहे आणि त्याचं नाव आहे फितुरी.
फितुरी नावाचा शब्द या आपल्या देशामध्ये बोकाळला. त्या काळचे राजे एकमेकाच्या कुरघड्या करण्यात दंग झाले आणि इंग्रजांना तेच हवं होतं. त्यांनी संधीचा फायदा उठवला. एक एक करता करता पूर्ण देश त्यांनी ताब्यात घेतला. देश ताब्यात घेतल्यानंतर पुढे काय? मग त्यांची सत्ता, त्यांचं राज्य, त्यांचा जुलूम, त्यांचे अत्याचार, बोलायला संधी नाही, फिरण्याची हिंमत नाही, मनमानी कारभार सुरू झाला भारतामध्ये. स्वतःच्या देशामध्ये आपल्या देशातली जनता चोरासारखी राहू लागली. लोक वैतागली हो, जनता त्रासून गेली. काय करावं, कसं करावं, कोणाला काही समजत नव्हतं. पण आता नियतीला मात्र हे पटत नव्हतं. जवळजवळ 150 वर्ष हा कारभार चालला. हा विषय नियतीला पटला नाही आणि जून महिन्याच्या सुरुवातीला वळवाचा पाऊस येतो. वळवाचा पाऊस झाल्यानंतर मातीमधून, जमिनीमधून बीजाचे अंकुर बाहेर येतात. त्या पद्धतीनं या भारत मातेच्या पोटी अनेक करारी, क्रांतिकारक, थोर सेनानी, थोर वीर पुरुष जन्माला आले. त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, खुदिराम बोस, सावरकर, लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपतराय ही नेते मंडळी जन्माला आली आणि भारतामध्ये क्रांतीचा यलगार पेटला. चारही दिशेने या भारतामध्ये क्रांती सुरू झाली. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. स्वातंत्र्यासाठी पूर्ण भारतीय जनतेने या लढ्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि ती रात्र आली. मग कोणती रात्र आली? तर 14 ऑगस्ट 1947 रात्री 12 वाजता दिल्लीच्या लाल किल्ल्यावरनं इंग्रजांचा झेंडा युनियन जॅक खाली उतरला गेला आणि 15 ऑगस्ट 1947च्या पहाटेला आपल्या देशाचा तिरंगा वाऱ्याच्या झोतावर या किल्ल्यावर डौलाने फडकू लागला. संपूर्ण देशाला आनंद झाला. भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रजाच्या जोखडातून बाहेर आला. मग तो सहजासहज आलाय काय? तर अजिबात नाही. त्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी जीव दिलेत त्यांना त्याची किंमत होती. सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत शक्यतो लागत नाही. पण मित्रांनो, ही गोष्ट सहज मिळालेली नाही. खूप चिता पेटल्या त्या काळात, खूप चिता पेटला. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की या झेंड्यावर प्रेम करा, या देशावर प्रेम करा, अभिमान ठेवा, गर्वाने सांगा मी भारतवासी आहे, मी भारतीय आहे, हा झेंडा माझा आहे. नको त्या ठिकाणी आपण खूप गर्व करतो. एखाद्याने 15 लाखाची गाडी विकत घ्यावी आणि त्याला जर विचारलं गाडी कोणाची, छाती फुटुस्तवर आपण सांगतो गाडी माझी. पर लिटर 22-23 चालते, आरामदायी आहे, प्रवास खूप छान होतो. का सांगतो तो? कारण त्यांनी किती मोजलेले आहेत? 15 लाख. त्याला त्याची किंमत आहे. ऐकणारा ऐकतो, सोडून देतो, बोनेटवर हात फिरवतो, निघून जातो. पण त्याने 15 लाख मोजले, तो त्याला त्याची किंमत असते. मग यात ज्यांनी जीव दिलाय त्यांना त्याची किती किंमत असेल? याची किंमतच होऊ शकत नाही. याची किंमत होऊ शकत नाही.
अंबानी येऊ द्या, अदानी येऊ द्या, सोडावं, परमेश्वराचा कुबेराने जरी त्याची तिजोरी झाडली तरी याची किंमत होणार नाही. त्याला म्हणतात अनमोल. ज्याचं मोल होत नाही अशी अनमोल किंमत या तिरंगा झेंड्याला आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, जोपर्यंत सूर्य चंद्र तारे असतील तोपर्यंत हा आपला तिरंगा मानाने याच ठिकाणी दिल्लीच्या तख्तावर डौलाने डौलत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मित्रांनो, या तिरंगी झेंड्याला त्रिवार नमन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. पुढील कार्यक्रम श्री चव्हाण सर यांच्याकडे मी सोपवतो. तत्पूर्वी मित्रांनो, माझा एक विषय आहे की गेल्या 9 मार्चला आपल्या गावामध्ये एक सुंदर कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम आपण सर्वांनी पाहिला. वार्षिक स्नेहसंमेलन. भाऊसाहेब तुम्ही होते. तालुक्यामध्ये या कार्यक्रमाची चर्चा झाली. जगताप सरांना आम्ही एक दिवस चापडगावला सहज रावसाहेब दादाच्या मेडिकल समोर उभे होतो. इसरवाडे डॉक्टर आले आणि इसरवाडे डॉक्टरांनी आम्हाला विचारलं तुम्ही नेमकं काय केलं. सगळीकडे चर्चा झाली हो. तर जगताप सरांनी त्यांना सांगितलं आम्ही काहीच केलं नाही म्हणे, आमच्या गावकऱ्यांनी केलंय, आम्ही काहीच केलं नाही. आणि म्हणून मित्रांनो, या कार्यक्रमासाठी लहान थोरांनी सगळ्यांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे. सगळ्यांनी आपापल्या परीने मदत केलेली आहे. मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल, आर्थिक असेल, पण सर्वांनी यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं. आणि आपला कार्यक्रम, आपली शाळा, हे सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. आणि म्हणून आमच्या तिघांच्या वतीनं मी आपल्या गावकऱ्यांचं, आपल्या माता भगिनींचं, आपल्या लहान लहान मुलांचं तिघांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.